नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बऱ्याच विद्यार्थी जेव्हापासून राज्यसेवाचा सिलेबस चेंज झालेला आहे तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये हे डाऊट आहे की सर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा अभ्यास नेमका कसा करायचा, कारण सिलेबस नेमकं मध्ये काय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलं सुद्धा नाहीये. आणि म्हणून मग अशा वेळेस आपण या सेशन मध्ये तेच डिस्कस करणार आहोत. कारण बघा की आहे काय की सिलेबस तर चेंज झाला आणि बरेच जण हे म्हणतात किंवा तुम्हाला हे पण सांगितलं असेल की सेम युपीएससी सारखा झालाय. आणि युपी सारखा झाला तर तो मुख्य परीक्षेला ठीक आहे की तोपर्यंत तिथपर्यंत पण विषय आहे काय की जो पूर्व परीक्षेमध्ये जो इतिहासाचा भाग आहे तोच तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये पाहायला मिळेल. मोर ऑरलेस सारखा असतो. पॉलिटीचा पहा तुम्हाला सारखाच पाहायला मिळेल. पण विज्ञानाच्या बाबतीत तो तसा नाही आहे, है ना. म्हणजेच काय की जर प्रिलिम मध्ये पाहिलं तर तुम्हाला सामान्य विज्ञान जनरल सायन्स आहे. मुख्य परीक्षेमध्ये पाहिलं तर तुम्हाला टेक्नॉलॉजी आहे. मी तुम्हाला काय डिटेल सांगतोय कारण बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी सिलेबस सुद्धा पाहिलेला नाही आहे आणि म्हणून मी एक्सप्लेन करून सांगतोय. बरं, युपीएससी मध्ये बरेच जण म्हणतात की युपी सारखा झालाय, पण युपीएससी मध्ये बदल वेगळं काय माहित आहे. तर युपीएससी मध्ये पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीवरच प्रश्न विचारले जातात आणि ते कम्प्लिटली करंट ओरिएंटेड राहतात. मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तेच आहे, पण एमपीएससीच्या प्रिलिम आणि मेन्स मध्ये वेगवेगळा आहे, सारखा नाही आहे. ही जी बाब आहे ना ही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये जनरल सायन्स, मेन्स मध्ये टेक्नॉलॉजी आहे. मी पूर्ण डिटेल सिलेबस सोबत घेणार आहे. यातल्या यात एवढंच नाही, ज्यावेळेस बरेच विद्यार्थी असतात ज्यांनी पेड क्लास लावलेले आहेत, बॅच घेतलेली आहे, त्यांना ज्यावेळेस मी शिकवतोय, ज्यावेळेस फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जो जनरल सायन्सचा भाग आहे, जो पूर्व परीक्षेचा भाग आहे, त्यांना ज्यावेळेस शिकवतो त्यांचा पण प्रश्न तेच असतात की सर यावर मुख्य परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाईल. अरे हा मुख्य परीक्षेचा भाग नाही आहे असं मला त्यांना एक्सप्लेन करून सांगावं लागतं. आणि शेवटी मग त्यांना नंबर देतोय मी की अरे तुमच्याकडे सिलेबस नाहीये, तुम्ही अजूनपर्यंत क्लास तर लावलं, अभ्यास तर करताय, पण तुम्हाला सिलेबस काय आहे आणि परीक्षेत काय विचारलं जाईल हेच नाही माहित. मग त्यांना म्हणावं लागतं की मला मेसेज करा व्हॉट्सअपला, मी तुम्हाला सिलेबस आहे तो शेअर करतोय म्हणून. आणि त्याची हे पण सांगतोय की त्याची फक्त सॉफ्ट कॉपी मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ठेवू नका, त्याची प्रिंट आउट काढा आणि तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथं लावून ठेवा, चिपकून ठेवा. तुम्हाला सिलेबस आहे, असा एक भाग आहे आपल्या पूर्ण अभ्यासाचा जो तुम्हाला अगदी तोंडपाठ असायलाच पाहिजे. कोणता भाग कोणत्या पेपरमध्ये आहे, प्री मध्ये की मेन्स मध्ये, मेन्स मध्ये GS1, GS2, GS3, GS4 कोणत्या पेपरमध्ये येणार, हे सर्व आपल्याला तोंडपाठ असेल तरच परीक्षा क्लिअर होणार आहे, तरच तुमचा योग्य मार्गाने अभ्यास होणार आहे. अदरवाईज 4-5 वर्ष जर तुम्हाला याच फेज मध्ये द्यायचं असेल तर मग ठीक आहे. मग सिलेबस न बघता डायरेक्ट बुक्स बघा आणि अभ्यास करा. ठीक आहे. आणि माझं पण तुम्हाला तेच म्हणणं आहे की हा माझा नंबर आहे 8793382448. सिलेबस नसेल मला मेसेज करा, मी तुम्हाला पीडीएफ आहे ते शेअर करतो. बाकी अजून काही क्वेरीज आहेत, स्ट्रॅटेजी प्लॅन करायचा आहे, बॅच जरी जॉईन करायची आहे, व्हॉट्सअप ग्रुप जो सायन्ससाठी तयार केला तो जॉईन करायचे, डायरेक्ट माझ्या त्या नंबरला मेसेज करा. सोबत खेमराज_सर टेक्स्टबुक, त्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व इथं तुम्हाला मिळतीलच. करेक्ट. चला आता आपण सिलेबस कडे आधी वळू. एमपीएससी प्रिलिमचा जो सिलेबस आहे, लक्षात ठेवा की इथं जनरल सायन्स आहे. बघा, हा पेपर 1 आहे 200 मार्कचा आणि हा 7वा जो पॉइंट तुम्हाला दिसत असेल तो आहे काय तर सामान्य विज्ञान. इथं फक्त एवढंच मेन्शन करून दिलंय. आणि मला असं वाटतं की मुख्य परीक्षेपेक्षा पूर्व परीक्षा जास्त कठीण आहे. ती ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा सब्जेक्टिव्ह, फक्त आपण एवढंच विचार करतो. पण विचार करा की प्रिलिमचा जो सिलेबस आहे ना तो डिटेल नाही आहे, ना युपीएससीचा आहे ना एमपीएससीचा आहे. आणि मग अशा वेळेस नेमकं अभ्यास कसा करायचा, काय करायचा, हाच तर मोठा चॅलेंज आहे. जर डिटेल दिला असता ना तर अभ्यास करणं सोपी आहे. हा, मग तो आपल्याला एक आयडिया येतं की काय अभ्यास करायचे, कशावर जास्त फोकस करायचा आहे, तो आपल्याला आयडिया येतो आपल्या पीवायक्यू वरून. आणि म्हणून काय तर सिलेबस नंतर जो दुसरा टप्पा येतो तो म्हणजे काय तर पीवायक्यू, म्हणजे सिलेबसची कॉपी आणि पीवायक्यूचं एखादं पुस्तक हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे. म्हणजे या सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला अभ्यास काय करायचंय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आता बायोलॉजी मध्ये परत अजून एक, जर आपण तुम्ही ग्रुप बी ग्रुप सीचा जर सिलेबस पाहिला तर तिथं एक हायजीन म्हणजेच आरोग्यशास्त्र असा सुद्धा एक भाग दिलेला आहे. ठीक आहे. किंवा तो डायरेक्ट बायोलॉजी मध्ये कन्सिडर केलं तरी पण चालेल. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि काय तर जीवशास्त्र, हे मुख्यतः 3 विषय मिळून जे आपल्याला 10वी, 11वी, 12वी पर्यंत सर्वांनाच असतात. म्हणजे 10वी पर्यंत सर्वांनाच आहे. 11वी जे सायन्स फील्डला जातील, सायन्स स्ट्रीमला जातील त्यांना पण असेल. सो अशांना काय म्हणतात तर सामान्य विज्ञान. आणि सामान्य विज्ञानाची माझी जी व्याख्या ती आहे काय तर निसर्गाचे नियम. जे निसर्गाचे नियम असतात जे आपण शिकतो त्यांना सामान्य विज्ञान म्हणतात. जसं अन्न खाल्ल्यानंतर पचतं कसं, आता ते पचतं कसं हे काही मानवाने तयार केलेलं नाहीये, ते निसर्गाने तयार केलंय. त्याला निसर्ग म्हणा नाहीतर देव म्हणा,
पण ते जे नियम आहेत किंवा एखादी वस्तू वरून खाली पडत आहे, तर हे का, तर गुरुत्वाकर्षणमुळे. पण त्याच गुरुत्वाकर्षणचा वापर करून तो जो नॉलेज घेऊन तोच रॉकेट वर पाठवणे, त्यालाच टेक्नॉलॉजी म्हणतात, त्याला तंत्रज्ञान म्हणतात. सो सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला इथं निसर्गाचे नियम शिकायचे आहेत. नाही लक्षात राहिले तरी पण चालेल, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सिंपल एवढं लक्षात ठेवा की एवढं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता तेच जर आपण मेन्स मध्ये गेलो तर मेन्स मध्ये कोणत्या भागामध्ये आहे, कोणत्या पेपरमध्ये आहे, पेपर क्रमांक 6 ज्याला आपण GS3 म्हणतो, जनरल स्टडीज 3 किंवा सामान्य अध्ययन 3, आणि त्यामध्ये बघा हा एक नाव दिलंय तंत्रज्ञान. स्पेसिफिकली इथं टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान एवढंच दिलेलं आहे. बरं, जर आपण हा जो सिलेबस आहे ना, हा डिटेल सिलेबस आहे, जे तुम्हाला म्हटलं मी की MPSCच्या किंवा UPSCचा मेनचा सिलेबस हा डिटेल दिलेला आहे. आता यामध्ये हे फक्त बघा एवढे जे पॉइंट्स आहेत हे आहेत काय, तर आपल्या टेक्नॉलॉजीचे पॉइंट्स आहेत. बरोबर, किती प्रश्न विचारल्या जाणार, 20 प्रश्नापैकी 3 ते 4 प्रश्न या टेक्नॉलॉजीवर असणार आहे. थोडंसं मी झूम केलंय म्हणजे तुम्हाला जो सिलेबस आहे ना की टेक्नॉलॉजीमध्ये काय काय आहे ना, म्हणजे म्हटलं ना की 3 पॉइंट्स आहेत, तर हे 3 पॉइंट्स आहेत. पहिला काय, विज्ञान व तंत्रज्ञान, घडामोडी त्यांचे उपाययोजन, दैनंदिन जीवनातील परिणाम. दुसरं दिले की विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. आणि इथं जे व्हेरियस टेक्नॉलॉजी आहे, जसा IT आहे, स्पेस आहे, कम्प्युटर आहे, रोबोटिक्स आहे, ज्याला आपण सूक्ष्म तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आहे, आणि काय तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, जसं पेटंट आहे, कॉपीराईट्स आहेत, हे सर्व. सो हा सिलेबस आहे मेनचा. सेम सिलेबस, सेम पॉइंट्स UPSCचे आहेत, काही फरक नाही आहे, सेम आहे. जो खालचा दिसताय तो UPSCचा सेम आहे. तर हा सिलेबस लक्षात ठेवा की प्रिलिम आणि मेन्स मध्ये इथं फरक आहे. सायन्सचा प्रिलिमचा आणि मेन्सचा भाग सारखा नाही आहे. जो हिस्ट्रीमध्ये सारखा पाहायला मिळेल, पॉलिटीमध्ये सारखा पाहायला मिळेल, जिओग्राफीमध्ये सारखा पाहायला मिळेल. म्हणजे मेन्सचा जर तुम्ही अभ्यास केला या इतर विषयांचे, तर तुमचा प्रिलिमचा अभ्यास होतोच. मुद्दा समजलाय का, की तुम्ही असं समजा की हा मेनचा सिलेबस आहे, मी अदर सब्जेक्ट म्हणतो, अदर दॅन सायन्स, की हा मेनचा सिलेबस आहे सायन्सच्या इतर सब्जेक्टसाठी, तर त्यातला हा एवढा भाग जो असतो ना, हा आहे प्रिलिमचा. मुद्दा समजलाय. पण सायन्सच्या केसमध्ये तुम्हाला काय लक्षात येईल, सायन्सच्या केसमध्ये हा प्रिलिमचा भाग आहे, तर हा मेनचा भाग आहे. म्हणजे हे दोन्ही वेन डायग्राम मध्ये समजून घेतलं तर हा भाग वेगवेगळा आहे, सारखा नाही आहे. ही बाब समजून घ्या. करेक्ट. आता आपण येऊ की बुक लिस्टवर. जर आपण प्रिलिमची जर बुक लिस्ट जर पाहिली, म्हणजे सामान्य विज्ञान, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, यासाठी बुक लिस्ट कोणती वापरायची आहे. बरेच विद्यार्थी मला मेसेज करतात की सर मी या लेखकाची, या प्रकाशांची ही पुस्तक वापरू का, किंवा त्या प्रकाशांची, त्या लेखकाची ती पुस्तक वाचू का. मला हे म्हणायचंय की यासाठी तुम्हाला बेस्ट सोर्स, चांगले मार्क जर घ्यायचे असतील, कारण परीक्षा काय आहे तर बघा, तुम्ही मागच्या वर्षीचा किंवा 2025चा एखादी पेपर घ्या, त्यामध्ये प्रश्न बघा, आणि इथून 2015चा घेऊ आपण, म्हणजे काय तर 10 वर्ष आधी, 10-12 वर्ष आधीचा एक पेपर घ्या, त्यामध्ये सुद्धा, सॉरी 15, त्यामध्ये सुद्धा काय तर जे पेपर प्रश्न आहेत ना सायन्सचे ते बघा. सिलेबस तुम्हाला सारखाच पाहायला मिळेल. 15 मध्ये पण सामान्य विज्ञान एवढंच दिलंय, 25 मध्ये पण सामान्य विज्ञान तेवढाच आहे, पण प्रश्नांमध्ये फरक आहे. म्हणजेच काय की दरवर्षी आयोगाची जी लेवल आहे ती वाढत आहे किंवा बदलत आहे, आपल्याला असं म्हणता येईल. म्हणजेच 2026 मध्ये, 27 मध्ये जर तुम्हाला पेपर द्यायचा आहे, तर आयोगाची जो पॅटर्न, जो ट्रेंड बदलतोय, त्यानुसार तुम्हाला तुमचा अभ्यास आहे तो चेंज करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जर तुम्ही हे जे मार्केटमधल्या कोणत्या लेखकाची किंवा कोणत्या प्रकाशनाची जर पुस्तक घेतलं, तर त्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला अभ्यास करायला, जे PYQ या आधी विचारले त्यावर आधारितच कंटेंट तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. तिथं एक्स्ट्रा जनरली मिळणार नाही, फार कमी मिळेल. म्हणजे पुढे येणारे जे प्रश्न आहे ते प्रश्न तुमचे त्यातून पाहिजे तेवढे सॉल्व्ह होणार नाही. जर आयोगाने थोडा एक काहीतरी वेगळा प्रश्न विचारला, काहीतरी वेगळा एखाद्या टॉपिकवर प्रश्न विचारला, तर मग तो सॉल्व्ह होणार नाही. ही बाब समजून घ्या. आणि हे जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, म्हणजे जास्तीत जास्त मॅक्झिमम प्रश्न सायन्सचे जर सॉल्व्ह करायचे असतील येणाऱ्या परीक्षांमध्ये, तर बेस्ट आहे तुम्हाला की जे स्कूल बुक्स आहेत, शालेय पुस्तक आहेत, जर तुम्ही मराठी मीडियमचे असणार तर 10वी महाराष्ट्र बोर्डचे अभ्यास करता येईल. हिंदी किंवा इंग्लिश चालत असेल तर तुम्हाला मग NCERT कडे पण वळता येईल. कोणतंही 2 पैकी एक घ्या. मी म्हणतोय कोणतंही एक घ्या, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कसा अभ्यास करायचा आहे
6वी ते 10वी पूर्ण करा, कंप्लीट करा. यामध्ये तुम्हाला काही टॉपिक सायन्सच्या व्यतिरिक्त ऍग्री आहे, एन्व्हायरमेंट आहे असे पण पाहायला मिळेल. करून ठेवा, एक्झाम मध्ये कुठं ना कुठं कामात येईल. ठीक आहे. आणि जे कोर टॉपिक सायन्सचे आहेत ते तर हमखास चांगले त्याची रिव्हिजन करायची आहे. 11वी आणि 12वी हा भाग सिलेक्टेड करायचा आहे, पण प्रश्न हा आहे की त्यातला सिलेक्टेड जर म्हटलं मी तर कोणता करायचा मग, बरोबर ना. त्यासाठी तुम्हाला PYQ पाहावं लागेल आणि फार कठीण आहे बरं का 11वी 12वी, खरंच म्हणजे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी जर सांगायचं म्हटलं तर. राईट. आता त्यासाठी मी तुम्हाला हे म्हणणार की जर शक्य झाल्यास कोणती जर बॅच जॉईन केली असेल ज्यामध्ये 11वी 12वी सुद्धा भाग जर शिकवले जात असेल तर बेस्ट आहे. ठीक आहे. म्हणजे वाचण्याची तुम्हाला ती गरज पडणार नाही. राईट. आणि म्हणून जसं मी 11वी 12वीचा जो सिलेक्टेड भाग आहे ना तो कव्हर करतो. अदरवाईज विचार करा की 6वी ते 12वी जर पूर्ण जर घ्यायचे 7 वर्षाचे जर शिकवायचं आहे मला, वर्षभर तर लागेल. म्हणजे जे विद्यार्थी 7 वर्ष 6वी ते 12वी सायन्स शिकतायत ते तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये शिकवायचं आहे, किंवा तुम्हाला सुद्धा अभ्यास 1 ते 1.5 महिन्यामध्ये करायचा आहे. कसं काय शक्य आहे? मग आपल्याला तेवढी स्ट्रॅटेजी तर प्लॅन करावी लागेल, बरोबर. आणि म्हणून 11वी 12वी जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत, जर तुमचं BSc MSc असेल तर उत्तम आहेच, काही प्रॉब्लेम नाही. 11वी 12वी स्वतः वाचा. पण आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंडचे असेल तर मी तुम्हाला एवढं सांगतोय की ते वाचूनही मग तुम्हाला कळणार नाहीये. त्यातल्या त्यात मराठी मीडियम बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी तो जो भाग आहे तो तुम्हाला फक्त हिंदी किंवा इंग्लिश मध्येच मिळेल, मराठीत तो मिळणार पण नाही, कारण ते पुस्तक नाहीच आहे अवेलेबल. मुद्दा समजलाय? हा. आता जर तुम्हाला जर स्पून फिडिंग पाहिजे, तुम्हाला सर्व काही रेडीमेड पाहिजे, तुम्हाला एवढी मेहनत नाही करायची आहे, तर मग तुम्ही मार्केटमधल्या कोणत्या एखाद्या लेखाची पुस्तक आहे ती नक्की रेफर करू शकता. मी फक्त एवढंच आहे की मी कोणत्या लेखाची पुस्तक वापरत नाही. माझ्यासाठी बेस्ट बेस्ट जे सोर्स आहेत हे स्कूल बुक्स आहेत. मी या व्यतिरिक्त दुसरं काही वाचत नाही. आणि 20 पैकी जवळपास 18 ते 19 प्रश्न माझे बरोबर येतात ज्यावेळेस पेपर होतो. एखाद प्रश्न असतं जो फार जास्त आयोग मुद्दामून कट ऑफ क्लिअर करण्यासाठी म्हणून कधी फार जास्त अनसर्टेन भाग आहे ज्याचा सोर्स कुठेही भेटणार नाही असा टाकतोच, हमखास टाकतो. पण मॅक्झिमम प्रश्न तुमची इथून सॉल्व्ह होतील. ठीक आहे. त्यामुळे मार्केटमधल्या पुस्तक जर घेताय तर तो जो आहे ना त्यातून किती प्रश्न सॉल्व्ह होईल याची मी तरी गॅरंटी देणार नाही. आणि मला वाटते की आणि ती वाचायला पाहिजे की नाही, नक्की वाचा. पण मला असं वाटतं की ज्यावेळेस तुमच्याकडे आता सर्व तुम्ही स्कूल बुक्स वाचलेले आहेत, किंवा परीक्षा अगदी तोंडावर आली आणि तुमचा अभ्यास तेवढा झालेला नाहीये आणि थोडक्यात तुम्हाला करायचं तर मग ती त्याकडे जा. पण वेळ जर भरपूर आहे, जसं आता जर पाहिलं तर आपल्याला 4-4.5 महिने पूर्व परीक्षेला आहे, तर मला वाटतं की तुम्ही स्कूल बुक्स वाचू शकता. ठीक आहे. राज्यसेवासाठी सांगतोय मी, बरोबर. नेक्स्ट, आता हा झाला पूर्व परीक्षेचा भाग. आता मुख्य परीक्षेकडे जर आलो आपण, तर पहिल्यांदा म्हणजे 2025 मध्ये पहिल्यांदा म्हणजे आतापर्यंत एकदाही मुख्य परीक्षा आहे, डिस्ट्रिक्ट पॅटर्न झालेली नाहीये, बरोबर. त्यामुळे नक्की आपल्याला इथं सांगता येणार नाही की नेमकं परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार. एका बाजूला स्टॅटिक आहे भाग आणि एका बाजूला करंट भाग आहे, बरोबर. आता हे तर माहिती आहे आपल्याला की एमपीचा जो भाग आहे ना तो सेम UPSC सारखा झालाय. सिलेबस पण बघा ना कॉपी पेस्ट केलेला आहे. हाच टेक्नॉलॉजीचाच भाग बघा आणि की कॉपी पेस्ट आहे. मग UPSC मध्ये कसे प्रश्न विचारले जातात, हे कम्प्लिटली करंट ओरिएंटेड असतात. एखाद प्रश्न जर आला तर तो स्टॅटिकवर विचारला जातं, अदरवाईज कम्प्लीट म्हणजे म्हटलं मी तुम्हाला 3 ते 4 प्रश्न तुम्हाला टेक्नॉलॉजीचे पाहायला मिळतील. तर त्यातला बाय चान्स एखाद प्रश्न आहे तो स्टॅटिक असेल, अदरवाईज करंट. म्हणजे आता टेक्नॉलॉजी कोणकोणत्या चर्चेमध्ये आहे, त्याचे काय परिणाम आहेत, या सर्व बाबी, बरोबर. म्हणजे हाय चान्सेस आहेत की एमपीएससी मध्ये सुद्धा करंट ओरिएंटेड विचारले. थोडे सोपे असतील प्रश्न एवढं नक्कीच, पण कदाचित करंट ओरिएंटेड विचारल्या जाईल, बरोबर. मग आता तुम्हाला तेच अभ्यास करावा लागेल, बरोबर. पण करंट जर समजायचे तर त्यासाठी तुम्हाला स्टॅटिक पण तेवढंच यायला पाहिजे ना. तर करंट जे टेक्नॉलॉजीचा भाग आहे ना, करंट अफेअर्स, ते तरच चांगला समजेल जर तुमचं स्टॅटिक मजबूत आहे. मला सांगा की जर रॉकेट कसं लॉन्च करतात त्यात 2-3 स्टेजेस असतात, हे जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत करंट अफेअर्स मध्ये एखादी सॅटेलाइट लॉन्च केलाय, एखादी रॉकेट लॉन्च केलाय, किंवा फाल्कन 9 सारखं त्या स्पेस एक्सने तो रियूज केलेला आहे, हा जो भाग आहे ना तुम्हाला समजणार नाहीये. म्हणून त्यासाठी स्टॅटिक अभ्यास करणं गरजेचं आहे, करेक्ट. मग आता यासाठी अभ्यास कसा करायचा, स्टॅटिक साठी कोणती मग हे बेसिक क्लिअर करण्यासाठी कोणतं पुस्तक वाचायचं, हे पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स असतात. तर यासाठी ना जनरली युपीएससी मध्ये कोणतंही बुक नाही. मग काय करायचंय, करंट अफेअर जसे असतात तेव्हा तेव्हाच त्याचे जे बेसिक्स आहेत, थोडे थोडे जे बेसिक्स आहेत ते क्लिअर करा. कारण काय, कारण विशेष काही इथं तुम्हाला अभ्यास करण्यासारखं नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा की एमपीएससीच्या मेन्स मध्ये जो टेक्नॉलॉजीचा भाग आहे त्यासाठी कोणतीही पुस्तक जनरली रिकमेंड केल्या जात नाही. कशावर फोकस करायचे, करंट अफेअर्स.
मग आता ते कुठं कव्हर करता येईल? तुम्ही याच माझ्या आपला हा जो सुपर कोचिंग एमपीएससी बाय टेक्स्टबुक आहे, याच युट्यूब चॅनलला व्हिडिओ सेक्शन मध्ये जाऊन चेक करा. माझे काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जे मी करंट रिलेटेड घेतोय. त्यातच तुम्हाला स्टॅटिक पोर्शन पण पाहायला मिळेल. रिसेंटली जसा आता जो स्पेस एक्सने फाल्कन 9 तयार केले किंवा रॉकेट जो आहे ना तो रियूज परत तो जो रॉकेट आहे तो जातोय आणि परत खाली येतोय आणि त्याचा परत वापर केला जातोय. है ना, ही टेक्नॉलॉजी कोणी तर स्पेस एक्सने तयार केली आणि जी काळाची गरज आहे आणि पुढे जाऊन ते इस्रोला पण तयार करावं लागणार. इस्रो त्यावर प्रयत्न पण करत आहे. असा कम्प्लीट व्हिडिओ घेतलाय मी. मग त्यावर त्या रियुजेबलवर काही प्रश्न आला ना नक्की तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. त्यात मी स्टॅटिक पण कव्हर केले, त्यात मी करंट पण कव्हर केले, त्यात काही फॅक्च्युअल डेटा पण टाकले, कोणकोणत्या देश कोणकोणता काय काय प्रयत्न करताय. करेक्ट. या आधी सुद्धा असाच काही व्हिडिओज आहेत सायन्स रिलेटेड सुद्धा मी कव्हर केलेले आहेत. म्हणजे हे जे सिरीज घेतोय ना मी हे नक्की पहा. यातून तुम्हाला टेक्नॉलॉजीचा हा जो भाग आहे हे तर कव्हर होतीलच आणि इतर काही टॉपिक आहेत ते पण कव्हर होतील. एवढंच नाही, त्या सिरीजमध्ये मी सर्वात शेवटी एक मुख्य परीक्षेचा प्रश्न पण टाकतोय की हा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, याचं उत्तर लिहून पहा 150 शब्दात किंवा 250 शब्दात, एवढ्या मार्कासाठी, 10 किंवा 15 मार्कासाठी. सो ते ट्राय करा. तिथून तुमचा हा टेक्नॉलॉजीचा भाग होईल. यासाठी तुम्हाला काही मग वेगळं दुसरं काही करायची गरज नाही, फक्त ती सिरीज पहा. मोर दॅन इनफ आहे. आणि प्रिलिमसाठी काय करायचंय? प्रिलिमसाठी तुम्हाला स्कूल बुक्स हे बेस्ट सोर्स आहे. वेळ कमी आहे तर मग तुम्हाला जे मार्केटमधलं कोणत्या एखाद्या लेखकाचं पुस्तक आहे ते जाता येईल, त्याकडे जाता येईल. ठीक आहे. आता हा जो तिसरा पॉईंट आहे यामध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत, म्हणजे जर तुम्हाला करंट अभ्यास करायचा आधी जर वाटतंय की माझ्याकडे वेळ आहे आणि मी स्टॅटिकचे जे बेसिक्स आहेत ते कव्हर करायला पाहिजेत, तर या टेक्नॉलॉजीचे जे बेसिक्स आहेत ते क्लिअर करून ठेवा. जसं स्पेस आहे, एनर्जी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, नॅनो आहे. की नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कसं वापरल्या जाऊ शकतं, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय, कोणत्या क्षेत्रात कसं वापरल्या जाऊ शकतं, एआय आहे, रोबोटिक्स आहे, आयटी आहे, कम्युनिकेशन आहे, डिसिजेस आहे, डिफेन्स आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे. यावर फोकस करा. मुद्दा क्लिअर झालाय की सायन्स अँड टेक्नॉलॉजी सिलेबस पण लक्षात आलं असेल. त्यानंतर बुक लिस्ट पण सांगितले मी आणि अभ्यास नेमका कसा करायचा आहे, स्ट्रॅटेजी आहे ते पण आपण समजून घेतलं. बाकी तुमची काही क्वेरीज आहेत तर या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. जसं मी म्हटलं की सिलेबस असेल, स्ट्रॅटेजी असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे किंवा बॅच जॉईन करायचे. बॅचच्या माहितीसाठी तुम्हाला हा गुगल फॉर्म पण भरता येईल, पण मला असं वाटतं की डायरेक्ट कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज केलं तरी पण चालेल. फेसबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स या टेलिग्रामला येईल. सोबत यशोदे 3.0 बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला राज्यसेवाचा कम्प्लीट सिलेबस कव्हर केला जाईल. प्री प्लस मेन्स कम्प्लीट यामध्ये कव्हर होईल. ठीक आहे. त्यानंतर इथं बेसिक साठी एनसीआरटी कव्हर होणार. आन्सर रायटिंग सुद्धा इथं आहे. त्यानंतर मेंटॉरशिप प्रोग्राम सुद्धा इथं तुम्हाला मिळतोय. 18 बुक्स तुम्हाला इथं घरपोच मिळतील. म्हणजे याच बॅच मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा बुक्स सुद्धा घ्यायची गरज नाहीये. 18 बुक्स सुद्धा इथं तुम्हाला मिळतील. त्यानंतर भरपूर डिस्काउंट तुम्हाला इथं मिळतंय. नो कॉस्ट ईएमआय आहे. नो कॉस्ट ईएमआय म्हणजे तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा फीस भरू शकता, त्यात काही फीस वाढणार नाही. आपले सर्व क्लासेस लक्षात ठेवा लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. रेकॉर्डेड असल्यामुळे काय होणार, एक तर रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्हाला हा फायदा आहे की जर तुम्ही जॉब करत आहात किंवा कॉलेज स्टुडंट आहात तर बेस्ट आहे. ठीक आहे. की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ते पाहतात आणि ऑनलाईनचा फार मोठा बेनिफिट आहे. सोबत अनलिमिटेड आहे की वाटेल तेवढ्या वेळेस ते पाहता येईल आणि ही बॅच तुम्हाला लाईफ टाईम साठी सुद्धा मिळेल. तुमचं सिलेक्शन होतपर्यंत, म्हणजे दरवर्षी जे पण क्लासेस होतील ते सर्व तुम्हाला ऍक्सेस करता येईल. सिलेक्शन होतपर्यंत आणि अपडेटेड कंटेंट सर्व तुम्हाला मिळत राहणार बॅचच्या माध्यमातून. म्हणजे फक्त एकदा बॅच जॉईन करायची आहे. 26चा अटेम्प्ट द्या, 27चा द्या, 28चा द्या. सर्व रेग्युलर जे दरवर्षीचे क्लासेस आहेत ते तुम्हाला ऍक्सेस करता येईल. करेक्ट. बाकी कोणते क्वेरीज आहेत डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. सोबत ग्रुप बी ग्रुप सी ची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, ज्यामध्ये प्री आणि मेन सर्व यामध्ये सुद्धा कव्हर होईल. ठीक आहे. आणि यासाठी सुद्धा माझा नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. त्या बॅचचे वैशिष्ट्य फीचर आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सोबत या बॅच मध्ये सुद्धा भरपूर डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय, लाईव्ह बॅच प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड इथं पण आहेच. ऑल क्लिअर. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.